सुनबाई, हे काय घातलं तू? आई मला या कपड्यात कम्फर्टेबल वाटत होता म्हणून मी हे कपडे घातले. ह्या घरात हे सर्व कपडे नाही चालणार. जा आणि साडी घाल. ठीक आहे आई, मी बदलवून येते. सुनबाई, आई मी नवीन पडदे लावले आहेत. जे आधी होतं तेच लाव. ठीक आहे आई. आई आज आलू मटर बनवू? पण माझी तर राजमा खायची इच्छा आहे. ठीक आहे, दोन्ही पण बनवून घेते ना. काही गरज नाही, आज राजमाच बनेल. तुझी जास्तच इच्छा होत आहे ना, तर आपल्या घरी जाऊन पूर्ण कर. जर मला माझ्या सर्व इच्छा तिथेच पूर्ण करायच्या राहिल्या असत्या तर मी इथे लग्नच कशाला केलं असतं? फक्त तुमचे कामं करायला? यापेक्षा तर मी माझ्या आई वडिलांची सेवा करून घेतली असती. जर मला माहिती राहिलं असतं ना की लग्न करणं म्हणजे सासरची गुलामी करणं असते तर मी हे लग्नच नसतं केलं. सुनबाई, तोंड सांभाळून. जर तुम्ही सुरुवात उद्धटपणाने कराल ना तर मी त्याची शेवटही तशीच करेल. आणि हो, आज इथं फक्त आलू मटर बनेल आणि तुमची काही इच्छा असेल ना तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन बनवून घ्या. म्हणजे तुला म्हणायचं काय? म्हणजे जर हे घर माझं नाहीये ना तर तुमचं पण नाहीये. आणि सासू बनता बनता तुम्ही हे विसरल्या की तुम्ही पण कोणाच्या तरी घरची एक मुलगी होत्या.